1.5 किलोमीटरचा हा बोगदा आहे. सन्न झोपलेली सगळी नाश्त्याची वाट बघताना आर्यन. हॅलो फ्रेंड्स, Hello. वेलकम टू आर्यन्स वर्ल्ड. आणि आता मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आपण चाललोय गावाला. गावाला चाललोय. आमच्या गावची यात्रा आहे हो आणि आर्यनला सुट्ट्या लागलेत. तर चला आता आपण निघालोय. आत्ता वाजलेत दुपारचे किती वाजलेत 12:40. म्हणजे निघता 1 वाजतील. तर चला बघूया आपण किती वाजता पोचतोय. साधारण एक 6 तास लागतील असं वाटतंय, है ना? 6 तास लागतील. 5-6 तास. सातारावरून एक वेगळा रूट घेणार आहे आम्ही. जर वेळेस आम्ही असं लोणंद फलटण मार्गे जातोय यावेळेस आणि कधी कधी कराडवरून जातोय, पण कराडवरून नाही जाणार आज. आज आपण जाणार आहे रहमतपूर मार्गे, रहमतपूर विटा मार्गे. साताऱ्यावरून रहमतपूर वरून विटा असं जाणार आहे. तर चला बघूया. रूट आमच्यासाठी नवीनच आहे, आपण शूटही करूया. सन्न झोपलेली सगळी आणि आता आपण पुण्यातून बाहेर पडतोय. आर्यन तर तोंड उघडं ठेवून झोपला आहे. जबरदस्त. असं जवळपास 1 तास लागला पुण्यातून बाहेर पडायला. पाऊण तास लागला. 1 वाजता निघालो होतो आणि आता वाजले 50, म्हणजे 50 मिनिट लागले. एवढं ट्रॅफिक आहे आज, जबरदस्त ट्रॅफिक आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये पोचतोय, कात्रजच्या पुढं जो सातारा हायवेचा बोगदा आहे तर तिथं पोचतोय. बघू आता, तुम्हाला हे दाखवतोच. मागचा बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो. गाडी थोडीशी लोडवर येते, आपण चेक करू बाहेर जाऊन. टनेलच्या पुढे गेल्यानंतर चेक करू काय हवा वगैरे कमी झाली का. मस्त असा नजारा पावसाळ्यात भारी दिसतोय, खतरनाक दिसतोय. हे डोंगर वगैरे हिरवेगार असतात. आता सगळं वाळलंय, गवत वाळलंय, झाडं वाळले. आणि आता आपण प्रवेश करतो ही नवीन कात्रज बोगदा. 1.5 किलोमीटरचा हा बोगदा आहे. तर त्याच्यामध्ये एंट्री करतोय. शिरवळच्या पुढं आलोय. जवळपास 1.5 तास झाला. 2:30 वाजलेत आता. आणि आर्यन झोपलाय, सनाड झोपलाय. सन्न झोपलाय. चला थोड्याच वेळात आपण आता खंबाटकी घाटात जाणार आहे आणि त्याचाही टाइम लॅप्स तुम्हाला दाखवतो. जबरदस्त असा व्ह्यू, नॅचरल व्ह्यू आहे आणि खंबाटकी घाट एन्जॉय करू आपण टाइम लॅप्सच्या माध्यमातून. बघत राहा तुम्ही.
पोचलो आहोत साताऱ्यामध्ये. जवळपास 3 तासाचं अंतर कवर झालं आहे आणि तेवढंच उरलं आहे अजून 3 तासाचं. तर आता आपण एक ब्रेक घेणार आहोत नाश्त्यासाठी. बघूया आता कुठं आपल्याला चांगलं हॉटेल मिळतं आहे, कुठं मिळतं आहे बघूया. डी-मार्ट आलं आहे. साताऱ्याला कंदी पेढे प्रसिद्ध आहेत, भरपूर मिळत आहेत. रस्त्यावरच दुकान आहेत कंदी पेढ्यांची. आम्हाला जायचा उद्देश हाच आहे की तिथं प्रॉपर नाश्ता मिळत आहेत आणि हायजीन चांगलं असतं. हे दिसलं विठ्ठल कामत. आपल्याला विठ्ठल कामत मिळालेलं आहे. चालू आहे. नाश्त्याची वाट बघताना आर्यन वाट बघायला लागलाय. तिकडं बनायला लागलाय नाश्ता. हा तिकडं बनतोय आणि येईल थोड्याच वेळात आपल्याकडं. मिसळ पाव, आर्यनची पावभाजी, मिसळ पाव, 2 मिसळ पाव आणि पावभाजी. चांगला मजबूत. आपण आल्यासारखं वाटतंय मला. नाही त्या विट्याला गेलतो आपण या लग्नाला ना, तिकडे असंच ब्रिज होता. सेम कॉपी केलेला ब्रिज आहे. कमानी ते केलेल्या. पोहून आले रे. रस्त्यावरच विटेच्या पुढं थोडंसं 1-8-9 किलोमीटरवरती रेणावी नावाचं एक गाव आहे. तिथं एक रेवणसिद्धाचं मंदिर आहे. रेवणसिद्ध रेणावी खूप प्रसिद्ध आहे आणि तिथं आम्ही दर्शनासाठी थांबलो. रस्त्यावरच आहे त्यामुळे मस्त मंदिर आहे, जुनं पुरातन मंदिर आहे आणि इथं लग्न वगैरे होत आहेत ह्या मोकळ्या जागेमध्ये. आणि पाठीमागंही भरपूर असे मंदिर आहेत, म्हणजे अष्टविनायकाचं मंदिर आहे, त्यानंतर भरपूर मंदिर आहेत, म्हणजे रामाचं मंदिर आहे. आणि आता आर्यन गाडी चालवा लागलाय. किती उशीर झालं मागं लागलाय तो. कोणीतरी द्या मला बाबा गाडी चालवायला. आवड आहे म्हणून. जबरदस्त असा पवन चक्क्याचा रोड आलाय ना. आता आर्यन गाडी चालवा लागलाय. रस्ता पावसाळ्यात रोलर जोरात फिरते. पावसामुळे ना. हा पवन चक्क्या वारा असते ना. वाऱ्यानं ते फिरत नसतं मला वाटतं. काय वाऱ्यानं फिरते ते. हो वाऱ्यानं फिरते ते. ते जे बंद आहे ते ना, त्याला लॉक केलेलं असतं. ते आता आवाज बिवाज आलेला, बेरिंग गेलेल्या, असं काय मेंटेनन्स निघाल्यावर ते लॉक करून ठेवते. एका गावाची लाईट तयार करते ती एकदा फिरती. एक पवन चक्की खूप इलेक्ट्रिसिटी अर्न करते एकदा फिरवल्यावर. कसलं आहे एवढं सगळं पवन चक्क्याच आहे त्या. मग केवढी इलेक्ट्रिसिटी होत असेल ना त्याला. मग आपण इलेक्ट्रिसिटी कन्वर्ट करून, म्हणजे ती आधी एनर्जी असते, ती एनर्जी इलेक्ट्रिसिटी मध्ये कन्वर्ट करून मग आपण त्याला यूज करतोय. विंड एनर्जी इलेक्ट्रिक मध्ये कन्वर्ट होते.
ही एअरवर तयार होती, वॉटरवर ती जनरेटर आहे ना. धरणाच्या तिथे तयार होती टर्बाईन आणि सोलर सोलर पॅनल ना. आणि ह्याची कोणती अणुऊर्जा अणुऊर्जा. आणि कोळशावर तयार होती.